राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार वितरण समारंभ 2013 व 14 व अभिवादन कार्यक्रम खरीपोत्सव 2014 व मार्गदर्शन मेळावा आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात येत आहे। 14 तालुक्यांसाठी 14 पुरस्कार असून शेतमजूर तिफनकरी पुरस्कार, उत्कृष्ट बैलजोडी मालक शेतकरी, महिला शेतकरी, दुग्ध व्यवसाय शेतकरी यांचा यामध्ये समावेश आहे। अमरावती लोकसभा युवा काँग्रेसच्या वतीने 21 मे रोजी राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कारांच्या वितरणाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार निवड समितीचं मी आयोजन करतो गेल्या 7 वर्षापासून। माझं नाव प्रकाश सावंत। आम्ही बाळासाहेब वारकरे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आम्ही सोबतच ते कार्यक्रम आयोजित केलेला गेल्या 7 वर्षापासून। आणि हा जो कार्यक्रम आहे हा शेतकऱ्यांचा गौरव व सन्मान करण्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे 21 मेला जे भारताचे माजी प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही जिल्ह्याच्या प्रगती शेतकऱ्यांचा आम्ही सन्मान करतो। यामागची भूमिका हीच आहे आमची की जो माणूस शेतामध्ये राबतो, कसतो आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये तो गाडा ओढतो अशा शेतकऱ्याचा पक्षाच्या वतीनं सन्मान झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे। आणि हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे शेतकऱ्यांना जिल्ह्यातल्या की प्रस्ताव कसे बनले पाहिजे आणि आपण जे काम करतो ते लोकांना माहीत झालं पाहिजे। आणि हे प्रस्ताव बनवताना महाराष्ट्राकडून त्यांना पुरस्कार मिळाले पाहिजे। तर हा प्रस्ताव बनवताना महाराष्ट्राला पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांना जशा प्रकारचे प्रस्ताव बनवायचे असतात त्यांना ते प्रस्ताव बनवण्यासाठी पण आम्ही या निमित्तानं मदत करतो। आणि आतापर्यंत 7-8 वर्षाचे आम्ही 60-70 पुरस्कार शेतकऱ्यांना दिले। त्या आपल्याजवळ 17 ते 18 शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे कृषीभूषण असो, उद्यान पंडित असो, शेतीनिष्ठ असे पुरस्कार मिळालेले आहेत। तर तीच त्यामागची आमची खास करून भूमिका आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत। विद्यार्थ्यांना फावल्या वेळात प्रशिक्षण देण्याचा उपक्रम बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून राबवण्यात आला। 15 ते 24 एप्रिल दरम्यान किशोरवयीन मुलींना सबला प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षणाची सांगता झाली। विद्यार्थ्यांचा उन्हाळ्याच्या सुट्टीतील फावला वेळ कारणी लागावा व उपयोगी प्रशिक्षण मिळावं या हेतूने 15 ते 24 एप्रिल दरम्यान किशोरवयीन मुलींसाठी सबला प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी प्रकल्प जुनी अमरावती यांच्या वतीने भाजी बाजार येथील महापालिकेच्या 1 क्रमांकाच्या शाळेत हे शिबिर घेण्यात आलं। प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली। या सांगता समारोहाच्या अध्यक्षस्थानी चिटणीस मॅडम होत्या। प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुलींचं, युवतींचं, महिलांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे। बालिका असतानाही तिच्यावर अत्याचार झाल्याच्या घटना आढळून येतात। यासाठी किशोर वयातील मुलींना स्वसंरक्षणाविषयी धडे देण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। किशोरी मुलींचं सक्षमीकरण नेमकं काय आहे तर किशोरी मुलींना पहिले आपलं शरीर समजलं पाहिजे। नंबर 2 किशोरी मुलींना आपलं आरोग्य समजलं पाहिजे। नंबर 3 किशोरी मुलींना आपला शिक्षणाचा अधिकार आणि हक्क समजले पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न किशोरी मुलींना आपलं स्वतःचं संरक्षण समजलं पाहिजे। किशोरी मुलींना समाजामध्ये आपलं असणारं स्थान समजलं पाहिजे। कारण तिची हाती बाळण्याची दोरी ती जगाला उद्धार इथपर्यंत ठीक आहे, पण आता कल्पना चावला अंतराळयानात सुद्धा बसलेली आहे। आता दोरीपुरता आम्ही मर्यादित राहिलेलो नाही। त्याचबरोबर व्यवसायाच्या विविध संधी कोणत्या आहेत, मुलींच्या समोरचे प्रश्न कोणते आहेत, सुरक्षितता काय, एकीकरण काय आहे, आर्थिक उन्नती काय आहे, लव जिहाद सारखे गंभीर प्रकरण काय आहेत, अशा वेळी आम्हाला योग्यरित्या सक्षम सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या आणि त्याचबरोबर आमचे जे काही अंतर्गत प्रश्न असतात, काही भावनात्मक प्रश्न असतात, ज्याचा उपयोग आम्हाला मातृत्व घेत असताना होणार असतो, त्या संदर्भातील इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि प्रत्येकीमध्ये ते बळ यावं। कारण आता आम्ही आपला नाही, आता आम्ही सबला आहोत आणि म्हणून आपल्या प्रकल्पाचं नाव आहे सबला प्रशिक्षण कार्यक्रम। बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय।
काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. गुरुवार कमाल तापमान 42 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस. शुक्रवार कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 32 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.